नमस्कार. सर्वप्रथम सर्व लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवर स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात अतिशय महत्त्वाची अशी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे की फॉर्म कोणाचे तपासले जाणार आहेत, त्याचबरोबर पैसे वाटप देखील सुरू करण्यात आली आहे. तुम्हाला माहितीच असेल की आदिती तटकरे ज्या महिला व बालविकास मंत्री आहेत त्यांनी स्पष्ट केले होते की 26 जानेवारीच्या आधी आम्ही पैसे वाटप सर्वांना करणार आहोत. 26 जानेवारीच्या आधी पैसे वाटप करायचे म्हणले की 4 ते 5 दिवस आधीच पैसे वाटप सुरू करावे लागणार आहे. आणि गेल्या वेळेस डिसेंबरच्या हप्त्या वेळेस सुद्धा असंच झालं होतं. परंतु यातच बघा आता पैसे वाटप तर सुरू होईलच, परंतु जर फॉर्म अप्रूव्ह नसेल किंवा तुमचे जर फॉर्म बाहेर निघले असतील तर ते कसे चेक करायचे आहे, कारण की जर पैसे वाटप सुरू होऊन देखील काही उपयोग होणार नाही जर तुमचे फॉर्म योजनेत नसेल तर. त्यामुळे तुम्ही जर योजनेसाठी पात्र असाल तरच तुम्हाला पैसे येणार आहेत. आणि ही योजना 5 वर्ष अशीच चालू राहणार आहे. 1-2 महिने नाही, 5 वर्ष चालू राहणार आहे. आणि आता पुढचा जो हप्ता आहे फेब्रुवारीचा किंवा मार्च महिन्यापासून तुम्हाला शक्यतो 2100 रुपये मिळण्याची शक्यता आहे. आणि आता जानेवारीचा हप्ता जो आहे तो तुम्हाला 1500 रुपयेच भेटणार आहे. त्याचबरोबर काही महिला अपात्र आहेत त्यांचे पैसे वापस घेतले जाणार आहेत का. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची बातमी इथं बघा की तुमचा फॉर्म तुम्ही कसं पाहू शकता की योजनेत असणार आहे का नाही. जर तुम्ही या अटीत बसत असाल तरच तुम्हाला पैसे येणार आहेत. सर्व बातमी पाहू त्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला एक लाईक करून घ्यायचं आहे. चला तर सविस्तरपणे बातमी पाहू. तर बघा तुम्हाला माहितीच असेल की लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्हाला ज्या आधी हमीपत्र घेतले होते का, सुरुवातीला ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरला होता त्यावेळेस हमीपत्र तुमचे जोडले होते तिथं, त्या हमीपत्रावर ह्या अटी होत्या व त्याची तपासणी आता सुरू करण्यात आली आहे निवडणुका झाल्यानंतर. जरा आश्चर्यदायक आहे, पण ज्यावेळेस निवडणुका होते त्यावेळेस एकही अट चेक केली नाही, सरसकट पैसे वाटप केले. आणि ज्यावेळेस आता 1-2 महिने निवडणुका होऊन झाले, सर्व मंत्री पदाची वाटप झाली, त्यावेळेस आता जी जानेवारीचा हप्ता आहे, नवीन वर्षाचा हप्ता भेटायच्या आधी फॉर्मची तपासणी सुरू केली आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? असं सरकारने करायला पाहिजे होतं का? कारण की भरपूर महिला अशा आहेत ज्यांनी फक्त लाडकी बहीण योजनेच्या भरोश्यावर बसून सरकारला मत दिले होते की आता 5 वर्ष योजना आम्हाला भेटेल, तेवढाच लाभ आम्हाला भेटेल. तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं? लाडकी बहीण योजनेचे सर्वांना पैसे भेटायला पाहिजेत का नाही, हे तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे. तुमचे काय मत आहे ते कमेंट करावं. तुम्हाला आतापर्यंत किती रुपये जमा झाले आहेत ते देखील कमेंट करून सांगायचं आहे. चला तर सर्वप्रथम एक बातमी पाहू महत्त्वाची, म्हणजे की तुमचे फॉर्म चेकिंग केले जातील का नाही. तर बघा भरपूर महिला अशा आहेत, काल 4000 महिलांनी असा फॉर्म केला आहे की आम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ नको आहे, 1ही रुपया नको आहे, परंतु आमच्यावर काही कारवाई करू नका. म्हणजे थोडक्यात त्यांचं असंच म्हणणं येत होतं की ज्यावेळेस सरकार म्हणले होते की आम्ही लाडक्या बहिणींवर कारवाई करू कोण डबल लाभ घेत असेल तर या भीतीने काही लाडक्या बहिणींनी फॉर्म भरले आहेत की आमचे फॉर्म कॅन्सल करावेत. परंतु आदिती तटकरे जे आहेत महिला व बालविकास मंत्री त्यांनी स्पष्ट केले आहे की एकाही महिलेवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही. फक्त त्यांचे आता इथून पुढचे लाभ जे आहेत ते बंद करण्यात येणार आहे. आणि आधी दिलेले पैसे तुमचे घेतले जातील का नाही वापस, तर त्या महिलांचा 1 रुपया वापस घेण्याचे सरकारचे आता तरी कोणतेही उद्देश नाही. दिलेले पैसे दिले, 1ही रुपया तुमच्याकडून वसूल केला जाणार नाही, वापस घेतला जाणार नाही. जर तुम्ही स्वइच्छेने दिला तरच घेतला जाईल. तुमच्या लक्षात तुमची चूक आली व तुम्ही त्यांना नेऊन पैसे दिले तरच ते घेणार आहेत. स्वतःहून तुमच्या दारात कोण येणार नाही की पैसे द्या म्हणून. त्याचबरोबर जर तुम्ही दुसऱ्या कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेत असाल, बघा लाडकी बहीण योजना सोडून ते जे तुम्ही हमीपत्र दिले होते त्याच्यावर असा स्पष्ट उल्लेख होता की दुसऱ्या कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेणार नाही आणि घेतलाही दिलाही जाणार नाही. तर अशी त्याच्यावर लिहिलेले होते, तुम्ही वाचलं असेलच ते हमीपत्र ज्यावेळेस फॉर्म भरला त्यावेळेस. तर त्यात अटी होत्या, त्या अटीप्रमाणे आता तुम्हाला एकही योजनेचा लाभ दुसऱ्या येणार नाहीत. जर तुम्ही दुसऱ्या कोणत्या योजनेचा लाभ घेत असाल तर तुमचे लाडकी बहीण योजनेचे पैसे बंद केले जाणार आहेत. आणि ती जी योजना आहे त्या योजनेचे फक्त तुम्हाला पैसे भेटतील, दुसऱ्या कुठल्या लाभ घेत आहात त्याचे. आणि तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तरच त्या रेशन कार्ड धारकांनाच पैसे इथून पुढे येणार आहेत. जर तुमच्याकडे पांढरे किंवा दुसरे कोणते रेशन कार्ड असेल तर तुम्हाला 1ही रुपये येणार नाही. हे ज्या आधी आले असतील तरी आता इथून पुढे येणार नाहीत. फक्त सरकारचं एवढंच म्हणणं येत आहे की खरं ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांनाच फक्त या योजनेचा लाभ भेटायला पाहिजे. त्यामुळे आता योजना भरपूर कडक करण्यात आली आहे. तुमच्या यावर काय मत आहे तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा. आता पाहू अटी कोणत्या आहेत. तर महत्त्वाच्या बघा 4-5 अटी आहेत. त्या अटी तुम्हाला माहिती सुद्धा असतील. तुम्ही ज्यावेळेस फॉर्म भरला होता त्यावेळेस त्या अटी वाचूनच, ते हमीपत्र वाचूनच तुम्ही भरला असेल तरी पण त्या अटीची तपासणी आता सुरू झाली आहे. तरी पण तुम्हाला एक रिव्हिजन म्हणून सांगतो. बघा सर्वात प्रथम अट म्हणजे तुमच्या नाव कोणतेही 4 चाकी वाहन नसायला पाहिजे. दुसरी जसे तुम्हाला मी सांगितले की अट म्हणजे तुमचे दुसरे कोणतेही सरकारी योजनात नाव नसावे, तुम्ही कोणतेही योजनाचा लाभ घेत नसावा. तिसरी महत्त्वाची अट म्हणजे तुमच्या नावावर 5 एकरपेक्षा जास्त जमीन नसायला पाहिजे. तुमचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखाच्या आतमध्ये पाहिजे. या महत्त्वाच्या अटी आहेत. आणि तुमचे जे नाव आहे ते आधार कार्डवर एक नाव आणि जर तो फॉर्म आहे त्याच्यावर दुसरे नाव असेल तर तुम्हाला पैसे येण्यात थोडासा अडथळा होऊ शकतो. आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचे DBT करणे महत्त्वाचे आहे. कारण की पैसे जे आहेत DBT माध्यमातून येणार आहेत. पैसे तुमच्या डायरेक्ट अकाउंटमध्ये जमा होणार आहेत आणि DBT माध्यमातून एका दिवसात तुमच्या अकाउंटवर पैसे येणार आहेत, एका दिवसात. त्यामुळे तुम्ही DBT चालू करून घ्या. आणि जर DBT तुमचे आधीचे पैसे आले नसतील तर तुमचे 100% DBT बंद आहे. तुम्ही पोस्ट बँकेत अकाउंट असेल तर DBT एका दिवसात चालू होते, चांगली गोष्ट आहे. जर दुसऱ्या कोणत्या अकाउंट जोडले असेल तुम्ही तर DBT तेवढं चालू करून घ्या, तुम्हाला देखील पैसे इथून पुढचे येतील. जर ह्या अटी आहेत
आहेत या अटीत तुम्ही बसत असाल तर तुम्हाला इथून पुढचे 100% सर्व पैसे येणार आहेत, काहीच अडचण येणार नाही. जर तुमच्या आणखी काय अडचणी असतील तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगायच्या आहेत, तुम्हाला नक्की उत्तर दिले जाईल. त्याचबरोबर तुम्ही जर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर देखील करायचा आहे आणि व्हिडिओ देखील लाईक करायचं आहे. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे की तुमचे फॉर्म कसे चेक करायचे की तुम्ही योजनेत असणार आहेत का नाही, का योजनेतून बाहेर तुमचे नाव निघले आहे. तर ज्या अटी मी सांगितली आता जर तुम्ही त्या अटीत बसत असाल तर तुम्हाला 100% पैसे येणार आहेत. तुम्ही आता ठरवा की तुम्ही अटीत बसता का नाही. तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे तुम्ही या दुसऱ्या कोणत्या योजनेचा लाभ घेत आहात का. बघा काल एका बहिणींची कमेंट आली होती की आम्ही दुसऱ्या कोणत्या योजनेचा लाभ घेत नाही, आम्हाला लाभ भेटेल का. तर 100% भेटेल, कारण की सरकारचं तेवढंच म्हणणं येत आहे तुम्ही दुसऱ्या कोणत्या योजनेचा लाभ घेत नसावा तरच तुम्हाला लाभ दिला जाईल. तर तुम्हाला काय अडचणी असतील तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारा, तुम्हाला नक्की उत्तर दिले जाईल. तुमचे काय प्रश्न असतील ते देखील विचारायचं आहे. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.